बरं आता कुठं चाललोय आपण? आता आपण तेरणा नदीवरती बांधलेलं एक फार मोठं धरण आहे, ते धरण बघण्यासाठी जाणार आहोत. ते गेल्यानंतर तेरमध्ये संत गोरोबा काकाचं मंदिर आहे. बरे का नाही? झाड कसलं भारी आहे बघा ना, कसलं मोठं आहे. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहेत तुम्ही सगळे? सो आता मस्त फ्रेश झालोय, झोप झालेली आहे आपली कम्प्लीट. सो आता आपण जरा थोडंसं मम्मीला जरा दुकानाला सोडून येऊ, जेवण करू, बघूया आजचा दिवस कसा जाणार आहे. ओके सो चालू करूयात आजचा ब्लॉग. वर ठेवता येत नाही किचनवर, किचनवर ठेवता येत नाही. सो मंडळी, आता मी पप्पा आणि आमचे दिदू शेठ आम्ही चाललोय आता तेरला, जे धरण आहे तेरला, आणि वस्तू संग्रहालय पण आहे. सो आजचा ब्लॉग आपला तोच असणार आहे. सो आपण आता वस्तू संग्रहालयाला जाणार आहे. नाही, आधी आपण तेरच्या तिकडे जाणार आहे धरण बघायला, कारण दिदीनं अजून धरण बघितलेलं नाहीये. आणि जस्ट मी आता निघालोय, आमचे पप्पा गाडी करतायत. आता आपण तेरणा नदीवरती बांधलेलं एक फार मोठं धरण आहे, ते धरण बघण्यासाठी जाणार आहोत. ते गेल्यानंतर तेरमध्ये संत गोरोबा काकाचं मंदिर आहे, ते आपण पाहू. आणि वेळ मिळाला, उघडं जर असेल तर तिथं लांबथोरे वस्तू संग्रहालय म्हणून आहे, जुन्या वस्तू आहेत तिथं, ते एक पाहणार आहोत. चालतंय, चलो फिर गाईज. बासुंदी कायची कधी ती बासुंदी? हा चला, युगायुग वेळ भेटलाय. बासुंदी आहे का? द्या, 3 द्या. हा सांग बरं दीदी, कसं आहे? छान आहे मंडळी. आमची बासुंदी खाऊन झाली. आता बॅक टू तेर धरण. चलो, रामलिंगप्पा का? चलो. सो मंडळी, आपण आलोय आता इथं म्युझियमला. बासुंदी लय छान होती ग, आवडली मला. रामलिंगप्पा लांबतुरे गव्हर्नमेंट, रामलिंगप्पा लांबतुरे शासकीय वस्तू संग्रहालय तेर. काय काय तेर मध्ये काय पाहाल? अच्छा, तेर मध्ये काय काय? त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, नरसिंह मंदिर, कालेश्वर मंदिर, संत गोरोबा काका इथं म्हणत होता वय तुम्ही? अच्छा, जैन मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, अमरेश्वर मंदिर, संत गोरोबा काका जन्मघर, चैत्यस्तूप, व्यास यांच्या शेतातील तेरककोंड, पांढरीचे ठिकाणी, कोण टेकडी. काय म्हणले? 5 पर्यंत. बरोबर, चल 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 मग. बापरे, मातीची दिवी, टेराकोटा पोर्ट्रेट. ठीक आहे, बाहेर पण ठेवलेत. मंडळी, आम्ही आता बाहेर आलोय. म्युझियम मध्ये गेलो होतो तर तिथं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, पण थोडाफार मी शूट घेतलंय, पण इतकं पण नाही. बाहेर आलोय, बाहेर तुम्ही बघू शकतात. हे सगळे तेरमध्ये सापडलेले आहेत. हे जे पण मूर्त्या आहेत हे बघू शकतात बघा. तिथून तिकडच्या साईडला पण आहे आणि मदत पण आहे, पण आता ते मदत दाखवू शकत नाही. बघू शकतात बघा. ही रामलिंगप्पा लांबतुरे शासकीय वस्तू संग्रहालय तेर, त्यामध्ये दिसन. आपण आधी धरणकडे निघणार होतो, कारण
म्हणलं जर संध्याकाळ झाली तर मग नंतर संध्याकाळच्या टाइमला आपण इकडचं बघू क्लिअर करू. पण हे 5 वाजेपर्यंतच होतं, त्याच्यामुळं म्हणलं आधी इथं येऊ आणि मग नंतर धरणकडे जाऊ, लवकर आवरू. सो आता आम्ही जातोय धरणकड. होय का, कुठे जायचं आता आपल्याला? स्तूप आहे इथे, बौद्ध स्तूप आहे. तिथंच आहे का? ओके, चला मग आपण बौद्ध स्तूपला जाऊन येऊ. काय झालं इथं? काय हीच बौद्ध स्तूप आहे, इथं सापडलंय. बौद्ध स्तूप आहे? वाचायचं असलं कसलं आहे गाईज? आर्किओलॉजिकल साईट आहे बघा. हे काय कसं केलं पण एवढं असलं? तोडफोड केली का इथं? तोडफोड केली? त्याच्यामध्ये सापडले. ही स्तूप आहे, बौद्ध स्तूप. हे बुद्धाचं मंदिर होतं. आता इकडे भरपूर आहे मोठं, अजून भरपूर आहे इकडं, फक्त एवढंच खोदकाम केलं. तर मला तर जायला अलाउड नाही ना? नाही, काय काम चालू आहे ना. जाऊ, चला मग वाचून तर घेऊ नका. आहे तेरणा नदीचा काठा. मंडळी, ते बौद्ध स्तूप आहे का नाही ते माहिती नाही, पण बघूयात आता. पण आता तर आपण धरण बघायला चाललोय. आता तर जायचं ना धरण बघायला. आता आपण धरण बघायला चाललोय. आलतो धरण बघायला, आमच्या पप्पांनी 2 हिस्टॉरिकल प्लेस दाखवून आले. आता अजून 3ऱ्या ठिकाणी नको, धरण बघून जाऊ आता. मंडळी, आपण आलोय फायनली तेर धरणला. तर बघू शकतात. चल वरी जाऊन येऊ. मंडळी, आम्ही चालूय वरी. इथं आमच्या दिदीची ट्रेकिंग चालू आहे. खाली आमचे पप्पा आहेत. काय सीन आहे. दिदी फर्स्ट टाइम आली का तू इकडे? हा, बरे का नाही? काय घाबरते बाबा. किती खोल आहे? हा, किती खोल? खोल इतकं आहे की तू एकदा उडी मारून बघ, तुला जग कळालं सांग. मंडळी, आपलं धरण कम्प्लीट झालंय आणि आता आपण चाललोय घरी. होय, घरी जायचं ना? कुठे जायचं? मंदिरात संत गोरोबा. पप्पाला काय झालं की बाबा आज? पप्पा फिरवायला आम्हाला कुठं. आता महत्वाचं संत गोरोबा काका मंदिर महत्वाचं. बरं. ओके, सो गाईज, जसं पप्पा म्हणतील आपण तसं करू. जाऊयात आपण. आज अंशुमा बसले आजीजवळ, त्याच्यामुळे आज दीदी एकदम आरामात आहे. हे आहे का मंदिर? तरंगणारी वीट. कसली वीट आहे ही? पण हे महादेव मंदिर आहे ना? नाही, ही कालेश्वर महादेव मंदिर. हे नवीन बांधलं? अयो, नाही, जुनच आहे. मंडळी, आम्ही फायनली आलोय मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही. झाड कसलं भारी आहे बघा ना, कसलं मोठं आहे. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता बस आपण जाऊयात घरी. माझी कालच्या ट्रिपमुळे माझी अजून झोप कंप्लीट झालेलीच नाहीये. मला झोपच लागलेली सारखं. आता जाऊत घरी, जेवण करू,
इथं थांबा बासून देखायची. साईनाथ 3 द्या बासून का बरं 2 द्या. धन्यवाद. मंडळी आपली बासुंदी खाऊन झाले. आता घरी जाऊयात. आला चव कस काय उतरलीच म्हणलं काही करून म्हणलं वापस मला बासुंदी खायची इच्छा झाली. A few moments later. मंडळी घरी आलोय फायनली. शेप दे की शेप दे. खाऊ ना तुझ्यासाठीच आणले मग. अजून एक देऊ का मग? हो बर खाऊ मॅडम. बर तुला एकच द्यायची होती फोड. दे की मग काय चांगलं आहे ना हे खाल्ल्यानं डॉक्टर म्हणजे काय ते 1 ॲपल किप्स डॉक्टर हवे. मंडळी आमच्या तिची तब्येत जरा खराब झाली. आम्ही चाललोय आता दवाखान्यात. जिला झाले खोकला शिर्डी आहे का नाही जग आहे का नाही सांग. पाऊस आला काय नसतंय. सर्दी झाली आहे ना गोळी खाणारच आहे तसं गिजर. मंडळी आपण आलोय दवाखान्यात. मी दिलेलंच दिलं गोळ्या त्यांना. मी तर 50ला आणले त्यांना तर घेतले 200 रुपये. 80 दवाखान्याला डॉक्टरला विचारल्याशिवाय कधीच गोळी बनाने आणायची नाही. झाली का झोप. हा काय करायली. भाकरी करायली. कर गांची थापस भाकरी थाप. थाप की थाप गे. माझं लोक ना दादा मध्ये. अरे वा बघ किती छान वाटतं बाळ. पहिली पुरी तुझ्याकडनंच खाणार अंशू मी. पुरी पहिली पुरी तुझ्याकडनंच खाणार. ही पुरी नाही हा भाकरी आहे. भाकरी असं आहे का भाकर. बरं खातो का मग पहिली भाकर तुझीच खातो. आम्ही खिचडी आणि डाळ बनवते आणि आईची पण खा माझी पण खा. तेवढे 4च ठेवलेत मी भाज्या करायला. आणि 1 2 3 4 भाज्या आहेत माझ्या. आणि भाजी कशाची करायची अंशू. भाजी कशाची आहे तेवढी शिजून जाते. शिजवून जाते. कोणची भाजी बनवणार आहे अंशू आता. तू कशाची भाजी बनवणार आहे. बनवणार आहे हा मटरची भाजी आणि बिस्किट. मटनची भाजी. काय करायली. ए दादा बस रे खाली. बांगड्या बघ आमच्या बांगड्या. नको बांगड्या. किती सुंदर बांगड्या आणल्या बघ अंशू. आकाश गुड नाईट म्हणा. गुड नाईट. मंडळी आता आलो मी रूम वरती. मस्त आपलं जेवण झालेलं आहे आणि आता ब्लॉग आपण एंड करूयात. थोडंसं जरा एडिटिंग राहिलेली आहे ते थोडंसं एडिटिंग कम्प्लीट करू आणि जरा झोप घेऊ कारण सकाळी माझी झोप झाली नाही. कालच्या प्रवासानं सकाळी मम्मीनं उठवलं राव काम करायला लावलं. थोडं तर झोपू द्यावं तर जाऊ दे आता ते नको काय बोलायला. तुम्हाला तर माहिती नाही दिवाळीच्या टाइमला कसं झालं होतं. सो आता नाही काय. आता ब्लॉग आपण एंड करूयात. हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके भेटूयात आपण अशाच एक चांगल्याशा नवीन ब्लॉगमध्ये. ओके सो सायोनारा टेक केअर. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगला.